शिवसेनेची सुनावणी संपली, आता राष्ट्रवादीची सुनावणी सुरू झाली आहे। आमदार अपात्रतेचे हे प्रकरण आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीची आता सुनावणी सुरू झाली आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ही सुनावणी सुरू होणार आहे असं कळतंय। 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। शिवसेनेतल्या आमदार अपात्रते संदर्भातली सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता राष्ट्रवादीची जी आमदार अपात्रतेची सुनावणी आहे ती सुद्धा सुरू होणार आहे आणि 31 जानेवारीपर्यंत ती पूर्ण करावी असं सुद्धा सांगितलं गेलंय। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ही सुनावणी सुरू होणार आहे। आणखी अपडेट्स घेऊयात। रिद्धेश हातीम आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेले। रिद्धेश, नेमकी या सुनावणी दरम्यान काय काय घडू शकतं, कोण युक्तिवाद करणार आहेत दोन्ही गटांकडून? नक्कीच पाहिलं तर आता राष्ट्रवादीच्या अपात्र संदर्भात आता जी सुनावणी आहे ती आता ती 31 डिसेंबरपर्यंतची जी डेडलाईन सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे। ठाकरेंची सुनावणी आता संपल्यानंतर आता राष्ट्रवादीची जी अपात्रतेची निर्वंती अपात्रतेची जी सुनावणी आहे ती सुरू होणार आहे। 31 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे। दोन्ही गटाकडून आता जे अपात्र संदर्भात हे युक्तिवाद होणार आहे। दोन्ही गटाचे ते वकील हे दोन्ही समोरासमोर येतील आणि या संपूर्ण अपात्र संदर्भात हे त्यांचा तो युक्तिवाद आहे तो पार पडणार आहे। महत्त्वाचं पाहणं महत्त्वाचं असेल की हे जे अजित पवार गटाकडून कोणते वकील असतील आणि शरद पवार गटाकडून कोणते वकील असतील ते दोन्ही समोरासमोर येतील आणि हे युक्तिवाद करतील। दोन्हीचे जे राहुल नार्वेकर आणि नीलम गोल्डे यांच्यासमोर हे युक्तिवाद पार पडणार आहे आणि जसं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले त्या न्यायालयाच्या आदेशानुसार 31 डिसेंबरची डेडलाईन आणि त्याच्या आधी हे दोन्ही युक्तिवाद हे पूर्ण होतील। ज्याप्रमाणे जे शिवसेना अपात्र संदर्भातील युक्तिवाद आता पूर्ण झालाय त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी अपात्र संदर्भातील युक्तिवाद ते आता सुरू होईल। जी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।